नमस्कार. क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम चित्रपट समीक्षण स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त समीक्षण याचं अभिवाचन. लेखक माजी प्राचार्य मुकुंद वसुंधरा कृष्णराव डांगे, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. अभिवाचक अनिल सोमणी. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हा चित्रपट पाहिला. चित्रपटातील अनेक प्रसंग आपल्या आजवरच्या शिक्षण क्षेत्रातील अनुभवाबरोबर पडताळण्याची मानसिक पातळीवरील प्रक्रिया चालू होती. त्या दरम्यानच चित्रपटाच्या समीक्षणाची शिक्षकांसाठी असलेल्या स्पर्धेची माहिती मिळाली. मनात आलेले अनेक विचार आणि चिंतन या निमित्ताने व्यक्त करता येत आहेत. यासाठी आयोजकांना धन्यवाद. शिक्षण क्षेत्राशी निगडीत काही चित्रपट यापूर्वी पाहिलेत. 3 इडियट्स, इयत्ता 10वी फ, शाळा. हे चित्रपट पाहिल्यानंतर अनेक वर्षे शिक्षक म्हणून काम करीत असताना आलेले अनुभव, वर्गातील विद्यार्थी यांच्याशी तुलना होत होती. त्यात क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाची भर पडली. मराठी माध्यमांच्या शाळांना सध्या तीव्रतेने ज्या प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे त्याला सरळ हात घालणारा हा चित्रपट आहे. सध्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये माजी विद्यार्थी मेळावे म्हणजेच गेट टुगेदर याचं मोठं पेव फुटलं आहे. माजी विद्यार्थी एकत्र जमतात, मौज मजा करतात, जुन्या आठवणींमध्ये रमतात, असं त्याचं एकूण स्वरूप. या सर्व मेळाव्यांना सकारात्मकतेकडे वळविण्याचे सामर्थ्य असलेला क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट आहे. वर उल्लेख केलेल्या सर्वच मराठी शाळांची सध्याची स्थिती, पटसंख्या कमी होणे, शिक्षक कमी होणे, त्यांचं समायोजन इतरत्र होणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत जाणे अशा स्वरूपाची आहे. अस्वस्थ करणारी अशी स्थिती शाळांना आलेली आहे. याचे वास्तववादी चित्रण या चित्रपटामध्ये आहे. मराठी शाळा पठारावस्था ओलांडून आता उतारावस्थेकडे जात आहे. परिस्थिती खरं तर हाताबाहेर गेलेली आहे. त्यामुळे पूर्वीच त्यावर योग्य उपाययोजना व्हायला हव्या होत्या. त्यातीलच हा एक चांगला प्रयत्न आहे. लेखक हेमंत ढोमे यांनी सामान्य प्रेक्षकांना गुंतून ठेवेल असं सुंदर कथानक तयार केलेलं आहे. काळाच्या ओघात इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या वाढत्या प्रभावामुळे उतरती कळा लागलेली मराठी शाळा शासकीय स्तरावर संरचनात्मक ऑडिटच्या निमित्ताने शाळा पाडून नवीन इंग्रजी माध्यमाची इंटरनॅशनल स्कूल उभी करण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे अस्वस्थ झालेले मुख्याध्यापक माजी विद्यार्थ्यांच्या सहाय्याने नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करून लढा देतात. हा आशय भाग या कथेचा आहे. गेली 35 वर्षे मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून काम करीत असताना सुरुवातीच्या काळात क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देता येत नाहीत म्हणून प्रवेश बंद अशी अवस्था शाळांची होती. ही आम्ही अनुभवलेली आहे. परंतु सध्या मराठी शाळा पठारावस्था ओलांडून आता उतारावस्थेकडे जात आहेत. परिस्थिती खरी तर बरीच हाताबाहेर गेलेली आहे. त्यामुळे यापूर्वीच हा विषय चित्रपटासारख्या माध्यमातून पुढे यायला हवा होता. लेखक हेमंत ढोमे यांनी तो या चित्रपटाच्या निमित्ताने समाजासमोर आणलेला आहे. संवाद लेखन आणि दिग्दर्शन या पार्श्वभूमीवर लेखक लिहितात, या दोन्हीही जबाबदाऱ्या उत्तमपणे हेमंत ढोमे यांनी पार पाडल्या आहेत. यासाठी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील नागाव येथील 100 वर्षे पूर्ण झालेल्या शाळेची निवड केली आहे. लेखकाने प्रश्नाचे गांभीर्य प्रभावीपणे मांडले आहे. परंतु हा प्रश्न निर्माण होण्यामागील कारणे स्पष्ट करताना इंग्रजी माध्यमाच्या शाळांना पालकांनी दिलेली पसंती, या शाळांमधील सोयीसुविधा यांचा उल्लेख वारंवार येतो. परंतु काळाच्या ओघात मराठी शाळांनी आपले रूप पालटले नाही, योग्य ते बदल केले नाहीत, यावर मात्र भाष्य होत नाही. यावर लेखकाकडून काम होणे अपेक्षित होते. माजी विद्यार्थ्यांच्या चर्चेत मराठी माध्यमातून इंग्रजी माध्यमात इयत्ता 11वी सायन्सला गेल्यानंतर येणाऱ्या अडचणींची चर्चा आहे.
आणि म्हणून इंग्रजी माध्यमाची शाळा असावी असे म्हणणाऱ्या मित्राला इयत्ता 11वीलाच काही दिवसांनंतर सर्व सुरळीत झाले ना. थोडा वेळ द्यावा लागतो, परंतु मराठी माध्यमाची मुलेही सायन्सच्या वर्गात रुळतात, सरावतात. हा संवाद या अनुभवातून गेलेल्या सर्वांनाच भावणारा आहे. माध्यमिक शाळेत बाल्यावस्थेतून कुमारावस्थेत, युवकावस्थेत होणारी मुलांची वाढ आणि त्यावेळी शिक्षकांकडून मिळालेले सुयोग्य मार्गदर्शन यावरील संवादही प्रभावी आहेत. मासिक पाळीच्या वेळेस नार्वेकरबाई यांनी समजून घेतले, हे एखादंच वाक्य या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात आणून देतं. अभिनय आणि कलाकार या बाबतीत लेखक लिहितात, सचिन खेडेकर यांनी साकार केलेला मुख्याध्यापक दिनकर शिर्के ही मध्यवर्ती भूमिका चित्रपटामध्ये आहे. विविध अंगी भूमिका करणाऱ्या अनुभवसंपन्न सचिन खेडेकर यांनी भूमिकेला संपूर्ण न्याय दिला आहे. हा मुख्याध्यापक चित्रपटात पाहताना आजपर्यंत आपण अनुभवलेल्या मुख्याध्यापकांशी त्यांची तुलना होते. चित्रपटातील एक प्रसंग आहे. वर्गाबाहेर विद्यार्थ्यांना शिक्षा म्हणून पायाचे अंगठे धरून उभे केलेले आहे. राऊंडला आलेल्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या पाठीवर हातातील संत्र्यांच्या गोळ्या त्याच्या बरणीतील 2 गोळ्या ठेवल्या आहेत. खूप लहानसा प्रसंग आहे, परंतु मोठा शैक्षणिक संदेश देणारा आहे. शिक्षा तुझ्या अवगुणांना आहे, तुला नाही. हा प्रसंग पाहताना नकळतपणे आपल्या हातून झालेल्या किंवा इतरांनी केलेल्या शाळेतील शिक्षासोबत तुलना होते. खलनायक म्हणणे योग्य नाही, परंतु तरीही शासकीय यंत्रणांना हाताशी धरून मराठी शाळा पाडून नवी इंग्रजी माध्यमाची इंटरनॅशनल शाळा निर्माण करण्याचा घाट घालणारा गावातील प्रतिष्ठित जगताप अनंतजोग यांनी प्रभावीपणे साकारला आहे. सर्वच माजी विद्यार्थ्यांनी आपल्या वाट्याला आलेली भूमिका योग्य पद्धतीने साकारली आहे. त्यामुळेच शाळेच्या जुन्या आठवणीच्या वातावरणात हा चित्रपट आपल्याला घेऊन जातो. मित्रांमधील हेवेदावे, भांडणे, प्रेम यांना योग्य न्याय दिला आहे. गावातील आगरी तरुण अमेय वाघ यांनी साकारला आहे. अभ्यासामध्ये सामान्य रुची असणारे परंतु अनेक कामात उत्साहाने पुढे येणारे विद्यार्थी आपण अनुभवलेले असतात. ही मुलं बोलकी असतात, प्रसंगी काही चुकाही करतात, नको ते धाडसही करतात. अशी मुले आपल्या हाताखालून गेलेली समोर उभे राहतात. अमेय वाघ याने अनेक बारकाव्यासह या मुलांचे प्रतिनिधित्व करून ते प्रातिनिधिक स्वरूप भूमिकेतून उभे केले आहे. म्हणूनच ही भूमिका दीर्घकाळ लक्षात राहणारी ठरते. क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम चित्रपट समीक्षण भाग 1 समाप्त. लवकरच भाग 2.